नमस्कार मित्रांनो, आशू रेसिपीमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण बनवणार आहे मसाला भेंडी। मसाला भेंडी कशी बनवायची आहे हे आज आपण बघणार आहे। इथे मी अर्धा किलो भेंडी घेतलेली आहे। ही भेंडी एकदम छान आणि ताजी आहे आणि कवळी पण आहे। मी तुम्हाला देठ मोडून दाखवत आहे। इथे आपण बघू शकता आपली भेंडी किती कवळी आहे। इथे मी एका पातेल्यामध्ये पाणी घेतलेलं आहे। भेंडी आपण आता स्वच्छ धुवून घेणार आहे। अशा पद्धतीने आपली भेंडी स्वच्छ धुवून घ्यायची आहे। आता एका कोरड्या कपड्यामध्ये आपण ही भेंडी साफ करून घेऊया आणि स्वच्छ पुसून घेऊया। इथे मी भेंडी घेतलेली आहे। हे भेंडी आपल्याला छान अशी मध्यम और मीडियम आकाराची आपल्याला कापून घ्यायची आहे। अशा पद्धतीने आपल्याला या भेंडीला चीर मारून घ्यायची आहे आणि बाजूला ठेवायची आहे। अशा पद्धतीने आपल्याला ही भेंडी अशा प्रकारे चिरून घ्यायची आहे। इथे आपण बघू शकता एक एक करून मी सर्व भेंडी अशी बारीक चिरून घेतलेली आहे, मध्यम और मीडियम आकाराची। आता आपण त्या भेंडीचा मसाला बनवूया। आता गॅसवर मी पॅन ठेवलेला आहे। पॅनमध्ये एक छोटी वाटी मी शेंगदाणे घेतलेले आहे। हे शेंगदाणे आपल्याला छानपैकी खरपूस भाजून घ्यायचे आहे। इथे आपण बघू शकता आपले शेंगदाणे छानपैकी खरपूस भाजलेले आहे। आता आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया। इथे मी एक छोटी वाटी खोबरं घेतलेलं आहे। पॅनमध्ये घातल्यानंतर आपल्याला याला सतत हलवत राहायचं आहे। गोल्डन कलर होईपर्यंत आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे। इथे आपण बघू शकता आपला गोल्डन कलर झालेला आहे। हे सुद्धा आपण आता एका प्लेटमध्ये काढून घेऊया। इथे मी 3 चमचे तीळ घेतलेले आहे। तीळ पण आपल्याला भाजून घ्यायचे आहे आणि त्यामध्ये 1 चमचा मी जिरा घालत आहे। जिरा आणि तीळ छानपैकी तडतडत आहे। तडतडल्यानंतर आपल्याला त्यामध्ये लसणाचे पाकळी आणि कढीपत्ता टाकून घ्यायचा आहे। याला सुद्धा मिक्स करून आपल्याला थोडंसं गरम करून घ्यायचं आहे आणि एका प्लेटमध्ये आपण हे सुद्धा काढून घेणार आहे। सर्व भाजलेला मसाला आपल्याला आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचा आहे। इथे मी मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे। सर्व मसाला जो आहे आपण भाजून घेतलेला तो मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेत आहे। आता आपण याला मिक्सरमधून बारीक मीडियममध्ये फिरून घेऊया। इथे आपण बघू शकता अशा प्रकारे मी हा मसाला बारीक काढलेला आहे। जास्त बारीक पण नाही आणि जाड पण नाही। अशा पद्धतीने हा मसाला मी काढून घेतलेला आहे। त्या मसाल्यामध्ये आपण आता 3 चम्मच मी रवी मसाला घालत आहे। अर्धा चमचा हळद, 1 चमचा लाल मिरची पावडर, अर्धा चमचा धनिया पावडर। हे छान मिक्स करून घेणार आहे। त्या मसाल्यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे। मीठ घातल्यानंतर आपण छान एकजीव करून घेणार आहे। अशा पद्धतीने हा मसाला मिक्स झालेला आहे। आता आपण जी मीडियम आकाराची भेंडी कापून घेतलेली आहे, आपल्याला त्या भेंडीमध्ये अशा पद्धतीने हा मसाला भरून घ्यायचा आहे।
इथे आपण बघू शकता अशा पद्धतीनं हा मसाला आपल्याला सर्व भेंड्यामध्ये घालायचा आहे. एक एक करून मी सर्व मसाला त्या भेंडीमध्ये घालून घेणार आहे. येथे बघू शकता आपण सर्व भेंड्यामध्ये मसाला भरून घेतलेला आहे. आता मी गॅसवर पॅन ठेवलेला आहे. पॅनमध्ये मी तेल घालत आहे. तेल आपलं छानपैकी गरम झालेलं आहे. त्यामध्ये मी मोहरी आणि जिरा टाकून घेत आहे. मोहरी आणि जिरा छानपैकी तडतडत आहे. त्यामध्ये मी थोडासा कढीपत्ता टाकून घेणार आहे. आणि आपण आता त्या पॅनमध्ये एक एक करून सर्व भेंडी त्या पॅनमध्ये घालायची आहे. अशा पद्धतीने मी सर्व भेंडी पॅनमध्ये घालून घेत आहे आणि सतत त्याला आपल्याला अशा पद्धतीने हलवून घ्यायचं आहे. सर्व भेंडी पॅनमध्ये घातल्यानंतर आपल्याला अशा पद्धतीने ही भेंडी हलवून घ्यायची आहे. जो उरलेला मसाला आहे आपण त्यामध्ये टाकून घेणार आहे. टाकल्यानंतर आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने ही सर्व भेंडी मिक्स करून घेऊया. कमी गॅसवर आपल्याला 5 मिनिटं झाकण ठेवून घेणार आहे. इथे आपले 5 मिनिटं झालेले आहे. इथे आपण बघू शकता आपली भेंडी छानपैकी झालेली आहे. इथे आपण बघू शकता मी तुम्हाला ही भेंडी झाली की नाही हे दाखवणार आहे. अशा पद्धतीने ही आपली भेंडी तयार झालेली आहे. झणझणीत और चटपटीत अशी ही आपली भेंडी तयार झालेली आहे. मसाला भेंडी ही तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर नक्कीच कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.